खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट। त्या प्रकरणात मला अडकवण्याचा प्लॅन होता। भाजप आमदार सुरेश धस यांच्या एका मुलाखतीत सर्वात मोठा आरोप। बीडच्या कारागृहात आकाकडे स्पेशल फोन तर कराडला स्पेशल ट्रीटमेंटही दिली जाते। सुरेश धस यांचा कराडवर आणखी एक आरोप। बीड जिल्हा कारागृहातील मारहाणीच्या घटनेनंतर तिघांना नाशिकच्या जेलमध्ये हलवलं। अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओमकार सवईला पाठवण्यात आल्याची माहिती। कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरण, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय घेणार कळंब पोलिसांची भेट। धाराशिव कळंबच्या मनीषा बिडवे खून प्रकरणी रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यदला अटक। अनैतिक संबंधातून खून झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती। धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवटांविरुद्ध दमानी यांचे गंभीर आरोप। बीडमधल्या शेतकऱ्यांचा घनवटांकडून छळ आणि फसवणूक, शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचाही दावा। अभिनेते सयाजी शिंदेंनी मसाजोगमध्ये घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। कुटुंबियांची काळजी होती म्हणून भेट घेतल्याची सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईतील 93 सालच्या साखळी स्फोटात टाडा कोर्टाचा मोठा निर्णय। मेमन कुटुंबाच्या 14 स्थावर मालमत्ता केंद्र सरकारकडे सोपवण्याचे आदेश। राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी। बीड, जालना, कराडसह अनेक ठिकाणी झालेल्या पावसानं गावासह अनेक पिकांचं मोठं नुकसान। उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागाने 18 डॉक्टरांना बोगस ठरवत दाखल केले गुन्हे। बोगस डॉक्टर असल्याचं म्हणत कारवाई, तर कागदपत्र न तपासता कारवाई करण्यात आल्यानं डॉक्टरांनी केला विरोध। नाशिकहून अयोध्येला जाणाऱ्या विमानसेवेला सुरुवात। 31 मार्च मध्यरात्रीपासून प्रमुख 35 शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू। नाशिककरांमध्ये आनंदाचं वातावरण। राज्यात लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येणार। 8 मार्चला जन्मलेल्या मुलींसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट 10,000 रुपयांची FD करणार।